नमस्कार, आज मी बनवणार आहे ग्लास बीट झुमका। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण। हे आहे कटर। ह्या कटरने वायर कट करण्यासाठी ह्या कटरचा उपयोग केला जातो। त्यानंतर इथे आहे नोज प्लायर। हे आहे राउंड नोज प्लायर। त्यानंतर इथे दोन मी ग्लास बीड्स घेतलेले आहेत। इथे घेतले दोन मायक्रो पॉलिश बीड्स। इथे घेतले झुमका बेस। हा झुमका बेस आहे। ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाइन भेटू शकते। हे मी ऑनलाइन मागवलं होतं। त्यानंतर इथे आहे आय पिन। ही आय पिन आहे। त्यानंतर हे दोन मी हँगिंग हुक घेतलेले आहेत। चला तर मग आपण ग्लास बीट झुमका बनवायला सुरुवात करूया। इथे घेतले मी आय पिन। त्या आय पिनचं हे जे होल आहे हे आपण ओपन करून घेणार आहोत अशा प्रकारे, आणि त्यामध्ये हा झुमका आपण घालून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे पॅक करून घेतलेलं आहे। जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला। हे सेम प्रोसेस आपण इथे पण करणार आहोत। सेम करायची प्रोसेस आपल्याला। हे इथे जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे आय पिन मध्ये हे झुमका घालून घेतलेला आहे आणि जॉईन केलेला आहे। हे बघा। त्यानंतर काय करायचं, हे ग्लास बीड्स घ्यायचे आपल्याला। ह्या होलामधून इथे बाहेर काढायचे आपल्याला, आणि आपल्याला एक मायक्रो पॉलिश एक बीड्स असा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर लागेल तेवढंच आपण इथून कट करून घेणार आहोत। आपल्याला छोटंसं ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला ते फोल्ड करता येईल असं। तर इथे मी ते कट करून घेते। कट करून घेतलेला आहे कटरच्या साहाय्याने। आता राउंड कटरने आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजेच राउंड मारून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला एक लटकन तयार झालेला आहे। सेम पद्धतीने आपण दुसऱ्याने सुद्धा लटकन तयार करून घेऊया। ग्लास बीड्स टाकून घेतल्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्स टाकून घ्यायचा आहे। वायर कट करून घेऊन आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे तार। फोल्ड आपण ह्यासाठी करणार आहोत, आपण त्यामध्ये आपण हँगिंग हुक लावून घेणार आहोत। आपले दोन्ही सुद्धा लटकन तयार झालेले आहेत। आता आपण त्याला हँगिंग हुक लावून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण लटकन हँगिंग हुक मध्ये घालून घेतलंय आणि आपलं झुमका रेडी आहे। सेम पद्धत आपण दुसरं सुद्धा हँगिंग हुक घालून घेऊया लटकनला। अशा प्रकारे आपले दोन्ही सुद्धा ग्लास बीट झुमका तयार झालेला आहे। आता तुम्ही विचार करत असाल की हे झुमके कशावरती वेअर करायचे, तर तुम्ही साडीवरती किंवा ड्रेसवरती सुद्धा वेअर करू शकता। खूप छान लुक येतो। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.